नमस्कार मंडळी, वेलकम टू माय डेली व्लॉग्स। तर आज आमका इलेली बटाटा भजीची ऑर्डर। तर आम्ही बटाटा भजी काढले पटापट आणि डबे पॅक केले। मी आणि भाऊ दोघा जण बाहेर पडलो, कारण आज आम्ही जात होतो 4 व्हीलर इन डबे पोचव। कारण माझ्या बंधून आज पण माझ्या गाडीतला पेट्रोल संपवल्यान काय पेट्रोल करतात त्या देवाक माहिती। माका वाटतं तर ह्यो पेट्रोल पितात, कधी कधी असाच माका वाटतं। मग पटापट डबे पोचून घराकडे इलय आणि मी नाश्ता करूक बसले, चपाती आणि उसळ। हल्ली मी तेलकट खावचं थोडा कमी केलंय, पटापट खाऊन घेतलंय आणि गॅरेजात जाऊन बाहेर पडले। गाडी कामाक सोडूची होती, तर इकडे रस्त्यात खड्डे होते का खड्ड्यात रस्तो तास माका समजाक नाही। मग कसा बसा गॅरेज कडे पोचलंय, गाडी तिकडे दिलंय कामाक आणि थैसून निघालय मी घराच्या रस्त्याक। तर वाटेत बघितलं तर एवढी मोठी ट्रॅफिकची लाईन लागलेली, असा माका 1 मिनिटसाठी वाटलं की मी मुंबई पुण्यात फिरतोय। नंतर मी घराकडे येऊन पोचलंय, तर ह्या माझी बाहेरच वाट बघत होता। मी इला लगेच उठला आणि माझ्या पाटनं घरात इला। मग मी तिका पटापट खाऊ घातलंय, कारण माका जाऊचं होतं पुन्हा बाजारात, कारण माका सामान आणूचा होता। म्हणून मी लगेचच रेनकोट घातलंय, कारण पाऊस काय थांबाचा नाव घेणाच नाही। बाजारात येऊन बघतोय तर आज बुधवार होतो आणि एवढी गर्दी होती, कारण नागपंचमी येता आणि रक्षाबंधन पडतं। तुमका सगळ्यांका नागपंचमीचे खूप खूप शुभेच्छा। मग मी गेले सुपर मार्केट मध्ये, आईन सामानाची लिस्ट व्हॉट्सअप केलेल्यांता सगळा बघत बघत सामान एकदाचा भरलंय आणि तितक्यातच फोन इलो पुन्हा माका आईचो की मशरूम आणि केळी घेऊन येताना। तिने सांगितल्याप्रमाणे सगळं सामान घेतलंय आणि घराकडे जाऊक निघालय। आणि हा, आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। थँक्यू।